महाराष्ट्राचे आरपीआयचे जनरल सेक्रेटरी रमेश सरदेसाई साहेब बसलेले आहेत. त्यांनी आज संविधान सन्मान विचार मंचाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनी निवेदन दिले. साहेब, त्या निवेदनामध्ये काय मागणी केली? जय भीम. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या संविधान सन्मान विचार मंच हा वाडा तालुक्यामध्ये सर्व पक्षीय लोकांना घेऊन आम्ही स्थापन केलेला आहे आणि समाजावर जे काही अन्याय अत्याचार होतात, जे काही पीडित लोकांवर जे काही प्रॉब्लेम्स होतात, शेतकऱ्यांवर होतात, कष्टकऱ्यांवर होतात, कामगारांवर होतात, त्यासाठी हा संविधान सन्मान विचार मंच तिथे जाऊन काम करत असतो. या संविधान विचार मंचाच्या माध्यमातून गेल्या वर्षी 75वा संविधान दिवस खूप मोठ्या प्रमाणात कुडूस तालुका वाडा जिल्हा पालघर येथे साजरा करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही जर विचार केला तर भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट किरण चन्ने, ते शेलार ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुद्धा आहेत, त्याचबरोबर ते आरपीआय सेक्युलरचे राज्य सेक्रेटरी आहेत आणि 2 दिवसापूर्वी ते भिवंडी बार काउन्सिलमध्ये तिथून ते निघत असताना त्यांच्या समोर एका श्रीवास्तव नावाच्या वकिलांनी एका ठिकाणी पार्किंग गाडी केली. त्यांना सांगितलं का इथे आपली पार्किंग करायची व्यवस्था नाहीये, आपली जिथे पार्किंग आहे तिथे आपली गाडी लावा. यावरून त्या श्रीवास्तवने तिथे मोठ्या प्रमाणात मान्य किरण चन्ने साहेब यांना शिवीगाळी केली आणि मग शिवीगाळी केल्याच्या नंतर चन्ने साहेब हे शांतीनगर पोलीस स्टेशनला आपल्या सहकारी मित्राच्या गाडीतून जात असताना फॅशिस्टवादी असलेल्या त्या श्रीवास्तवची टोली यांनी त्यांची गाडी अडवली आणि जीवे ठार मारण्यासाठी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या झालेल्या झटापटीमध्ये चन्ने साहेब यांच्याकडे परवानाधारक बंदूक आहे ती त्या हल्लेखोरांनी खेचून घेण्याचा प्रयत्न केला. अवधान राखून ती बंदूक त्यांनी त्यांच्याच हातामध्ये मिळाल्यामुळं पुढील जो अनर्थ होता तो टळलेला आहे. जीव घेणा त्यांच्यावर जो हल्ला झाला होता, एक सामाजिक काम करणारा माणूस आहे, शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे, अन्य अत्याचाराच्या विरोधात जाऊन लढणारा माणूस आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो का भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी समूहावर मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला, त्या चौकशी आयोगाच्या समोर पीडितांची बाजू मान्य किरण चन्ने साहेब मांडत आहेत, खंबीरपणे त्यांनी मांडत आहेत. त्यामुळे न्यायालयाकडे त्यांनी चांगले असे पुरावे तिथे दिलेले आहेत आणि ते युक्तिवाद सुद्धा चांगला तिथे करतात आणि ते निश्चितच आंबेडकरी समुदायाला न्याय मिळवूनच देतील याचा राग मनामध्ये धरून काही फॅशिस्टवादी असलेले लोकांनी हा पूर्वनियोजित हल्ला त्यांच्यावर केलेला आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही संविधान सन्मान विचार मंचाच्या माध्यमातून वाड्याचे तहसीलदार यांना त्यांच्या मार्फत कलेक्टर साहेब माननीय पालघर जिल्हा पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे का जे हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांना त्वरित अटक झाली पाहिजे, त्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि त्यांना हल्ला करायला लावणारा जो सूत्रकार आहे त्याला सुद्धा तुम्ही अटकेला धरलं पाहिजे, त्याला सुद्धा अटकेला घेतलं पाहिजे. तुम्ही जर विचार केला महाराष्ट्राचा किंवा भारत देशाचा, तर पुरोगामी विचार मांडणारे कलबुर्गी असतील, दाभोलकर असतील, अशा असलेल्या विचारवंत लोकांच्या हत्या या झालेल्या आहेत
आणि त्याचप्रमाणे आज किरण चन्ने साहेब जे आहेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो जीव घेणा हल्ला झालेला आहे. उलट या प्रकरणामध्ये भिवंडी येथील जे काही पोलीस आहेत त्यांनी राजकीय दबावात येऊन मान्य चन्ने साहेबांवर 307 गुन्हा त्यांच्या सहकार्यावर सुद्धा तशाच प्रकारचा दाखल केलेला आहे. तर हा खूप मोठा अन्याय आहे आणि म्हणून ते असलेले गुन्हे जे आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावेत आणि हल्लेखोरांना कडक शासन व्हावा. अन्यथा पूर्ण आंबेडकरी जनता ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल आणि पालघर जिल्ह्याच्या वतीने आम्ही या झालेल्या घटनेचा निषेध करतो. जय भीम.